पुण्यातील कोथरूड भागातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। शास्त्रीनगर येथील L84 या स्वस्त धान्य दुकानाविरोधात स्थानिक नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। नागरिकांचा सर्वात गंभीर आरोप हा आहे की या दुकानातून मिळणाऱ्या धान्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे। हे धान्य इतके खराब आहे की ते जनावरे देखील खाऊ शकणार नाहीत। अशा स्थितीत ते मानवी वापरासाठी दिले जात आहे। याशिवाय दुकानदार धान्याचे वजन कमी देणे, वेळेवर दुकान न उघडणे आणि गेल्या 3 महिन्यांपासून रेशन न देणे असे प्रकार करत आहे। जाब विचारणाऱ्या नागरिकांना दुकान बदलून घ्या अशी उद्धट उत्तरे दिली जात आहेत। अन्न व नागरी पुरवठा अधिकारी प्राजक्ता माळी यांनी दुकानाला भेट दिली असता दुकान बंदच आढळले। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अमोल काळे यांनी या मुजोर दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी देखील केली आहे। तर नगरसेविका रुपाली पवार यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे। या सर्व प्रकरणात प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे गरिबांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय का असा सवाल आता उपस्थित होत आहे। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जय श्री डिमळे। आम्ही 80 कोटी लोकांना धान्य देतो, रेशन देतो। ते रेशन कशा प्रकारचं असतं ते बघा। स्वस्त धान्य दुकानात नागरिकांना कशा प्रकारचं धान्य दिलं जातं याचं उत्तम उदाहरण कोथरूडमध्ये दिसून येतं। कोथरूडमधल्या L84 या परवानाधारक दुकानात अशा प्रकारे नागरिकांना खराब झालेली ज्वारी दिली जात आहे। यात बघा जाळ्या जळमट झालेली आहेत आणि अशा प्रकारचं धान्य नागरिकांना स्वस्त धान्य दुकानात दिलं जातं। हे धान्य नागरिकांनी नक्की कसं वापरायचं, म्हणजे जनावरांच्या खायचं धान्य, लायकीचं धान्य नागरिकांना दिलं जातं आहे, ही अत्यंत दुरावस्था आहे। बोलत आहे तुमची समस्या काय आहे? हे बघा, धान्य मिळतंय, 2-3 महिन्यांनी मिळतं, ते पण नीट मिळत नाही। सगळे ज्वारीला किडे लागलेले आहेत आणि ज्वारी बघा कशी मिळती, 12 किलो मिळायचं तिथं 5 किलो मिळतंय। म्हणजे तुमच्या कुटुंबातल्या लोकांच्या संख्येप्रमाणे तुम्हाला धान्य मिळत नाही? काही मिळत नाहीये। काय काय मिळतं तिथं त्या दुकानात? गहू, ज्वारी, तांदूळ। तुम्हाला आता काय मिळाले? आता फक्त ज्वारी मिळाली, ती पण व्यवस्थित नाही मिळाली। गहू तांदूळ नाही मिळालं। नाही मिळालं? नाही। दादा तुम्हाला? आम्हाला तर काहीच नाही मिळालं 3 महिने। 3 महिने काहीच नाही मिळाले? काहीच दिले नाही, गहू बी नाही, तांदूळ बी नाही आणि ज्वारी बी नाही। आणि तेव्हा देतो म्हणतो आणि देत नाही। आणि 3 वेळा त्यांनी अंगठे घेतले आमचे, अंगठे घेऊन पावते बी त्याच्याकडे ठेवले, देतच नाही येतो। फक्त त्याला दिले म्हणून कबूल करतो, तर काय होते सगळं धान्य। म्हणजे नागरिकांची अक्षरशः इथे लुबाडणूक चालू आहे। अत्यंत खराब दर्जाचं धान्य नागरिकांना दिलं जातं आणि त्यातही नागरिकांकडून पावत्या करून घेतल्या जातात। 3-3 महिने धान्य दिलं जात नाहीये आणि अशा प्रकारे जर नागरिकांना शासनामार्फत धान्य पुरवठा होणार असेल तर नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची? हा नक्कीच विषय खूप मोठा आहे, यात खूप मोठी यंत्रणा गुंतलेली आहे। तरी हा लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी यावेळी आम्ही करत आहोत।